आपल्याला माहीत असेल की मी जेव्हापासून आमदार झालो, खासदार झालो, माझा प्रयत्न हे होतं की या शहराला आपल्याला चांगले हॉस्पिटल्स पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला माहीत असेल की क्रांती चौकला जेव्हा आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक होणार होतं, मी त्याचा विरोध केला होता आणि हे सांगितलं होतं की म्हणजे तिथे आपल्याला एक चांगला हॉस्पिटल करण्याची आवश्यकता आहे. त्यावेळी खूप लोकांनी मला शिवीगाळ केली होती आणि माझा विरोध केला होता की तुम्ही कशा असे नेत्यांचा विरोध करत आहे. मी लोकनेत्यांचा विरोध करत नाही होता. मी आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा खूप आदर करणारा आणि एक चांगले माझे मित्रही होते. मी पत्रकार होतो त्यावेळी. तर मी हे ऐकायला तयार नाही होते. मग मी कोर्टामध्ये गेलो होतो. मी एक PIL फाईल केली होती आणि PILच्या अनुषंगाने आज तिथे 400 बेडच्या हॉस्पिटलचं काम सुरू आहे. 400 बेडच्या हॉस्पिटल. मी उद्या राजनीतीमध्ये राहणार, मी खासदार राहणार नाही राहणार हे वेगळी गोष्ट, पण 400 बेडच्या हॉस्पिटल आज तिथे उभे राहिलेलं आहे. आणि त्याचवेळी मी सरकारला पत्र लिहिले होते की तुम्ही आता या हॉस्पिटलचं नाव गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ठेवा. तरीसुद्धा इतकं मोठा हॉस्पिटल होऊनही सुद्धा आपल्याला माहीत आहे की आज औरंगाबाद शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये ज्या हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे. माझा एक वेगळा PIL हायकोर्टमध्ये सुरू आहे की कसं आपल्याकडे इक्विपमेंट्स नाही आहे, बिल्डिंग्स आहे तर डॉक्टर्स नाही आहे. आणि हे सगळं जिल्ह्याच्या बाबतीत मी कोर्टाला सांगून दिलेले आहे, विथ एव्हिडन्स सांगून दिलेले आहे. आणि मी धन्यवाद देतो औरंगाबाद बेंच ऑफ हायकोर्टचा आणि विशेषकर जस्टिस घुगे साहेबांचा की त्यांनी इतकं प्रोॲक्टिव्हली पॉझिटिव्हली हे केलेले आहे, जे निर्णय दिलेले आहे की आता सरकारवर बंधनकारक झालेला आहे की आपल्याला रिक्रुटमेंट ही एक फिक्स टाईम फ्रेममध्ये करायचे आहे. जे हॉस्पिटल्स बंद पडलेले आहे, उदाहरण म्हणजे कुंजखेड्याचं एक हॉस्पिटल, किती वर्षापासून एक मोठी बिल्डिंग उभी होती, तिथे डॉक्टर्सही नाही होते. मग मी हे मुद्दा जेव्हा उचलला तर कोर्टाने डेट दिलं की 15 ऑगस्टपर्यंत आम्हाला ते हॉस्पिटल सुरू व्हायला पाहिजे. आता मी जेव्हा निधी पांडे मॅडम होते कलेक्टर, त्यावेळी मी एक सांगितलं होतं की शागनचं जे एरिया आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की शागनची भाजी मंडी जे आहे, भाजी मार्केट, तिथे एक घाटी हॉस्पिटलचा एक सेंटर चालतो. ते फक्त OPDसाठी आहे. खूप प्राईम लोकेशन आहे त्याचा. आणि प्राईम लोकेशन असल्यावर मला असं हे वाटायचं की आज आपण कुणीतरी एक सिक्रेट कॅमेरा घेऊन आपण कोणी एका महिलाला, तुम्ही घाटी हॉस्पिटलच्या मॅटर्निटी वॉर्डमध्ये कुणाला पाठवले, कोणी एका महिलेला, तर तुम्हाला कळेल की जे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी येतं तर सिझेरियन ऑपरेशन आहे तर 2 दिवसामध्ये तिला मतलब जमिनीवर टाकण्यात येतं, कारण बेड्सच अवेलेबल नाही आहे. त्याचा कसूर काय आहे की ती गरीब आहे. मतलब नियमाप्रमाणे कमीत कमी 4 ते 5 दिवस एक सिझेरियन ऑपरेशनची महिलेला आपल्याला बेड द्यावंच लागतं, पण बेडच अवेलेबल नाही आहे. तर हे करायचं. मग मी काय केलं होतं, मी त्यावेळचे आपले अस्तिकुमार पांडे साहेब, मी त्यांना विनंती केली होती की आपण शागनचं जे हॉस्पिटल आहे ते शागनचं हॉस्पिटल आपण मोठं करू. आम्ही स्वतः जाऊन तिथे सगळे टीम्स घेऊन गेले होतो. घाटीचे डीन त्यामध्ये होते, PWDचे अधिकारी त्याच्यामध्ये होते. आणि आम्ही ते जे हॉस्पिटलची बिल्डिंग आहे, किती लँड आहे, ते सर्वे करण्यासाठी गेलो होतो. त्याच्या शेजारीच महानगरपालिकेची जागा होती आणि ते जागा म्हणजे अतिक्रमण होत होता, त्याचा काहीही उपयोग नाही होता. तर मी अस्तिकुमार पांडे साहेब जेव्हा हे होते कमिशनर, ती मी त्यांना विनंती केली होती की साहेब, हे जे आहे हे जागेचा तुम्ही काही उपयोग करत नाही, तिथे एन्क्रोचमेंट होत आहे, तिथे लोक त्याचा ज्याप्रमाणे त्यांना उपयोग करायचा आहे ते जागा टॉयलेटसाठीही उपलब्ध करून देण्यात आली होती. मग अस्तिकुमार पांडे साहेबांनी मान्य केलं होतं आणि ती जागा पण ते हॉस्पिटलला, घाटी हॉस्पिटलला देण्याचा त्यांनी निर्णय केला होता. मग आमच्याकडे खूप एक मोठी जागा उपलब्ध झाली. मग मी त्यावेळचे आपले मेडिकल सेक्रेटरी आहे त्यांना भेटलो होतो. मी गिरीश महाजन साहेबांना भेटलो होतो. मग मी चीफ सेक्रेटरीला भेटलो होतो आणि त्यांना हे समजावून सांगितलं होतं की अशी अशी परिस्थिती आहे. आणि विथ फोटोग्राफिक एव्हिडन्स त्यांना सांगितलं होतं की आपल्याला हे जागा उपलब्ध आहे, आपण हे हॉस्पिटलसाठी हे करा. ओके. त्यांनी ओरली अप्रुव्हल दिलं होतं. मग PWDकडून आम्ही सगळं त्याचं प्लॅनिंग केली, सगळं तयार केलं. आणि मला आज आनंद आहे हे सांगण्यासाठी की फक्त एक लहानसा माझा प्रयत्न होता तर 400 बेडचं हॉस्पिटल आपण क्रांती चौकला
आपण ते बांधत आहे. आणि शागंजमध्ये आता ते सगळं प्लॅनिंग झालेली आहे. ते मुंबईमध्ये पोहोचण्यात आलेलं आहे. आपल्याला आपले फायनान्स मिनिस्टर साहेबांनी शब्द दिलेले आहे की याच्यासाठी ते फंड अवेलेबल करून देणार आहे. तर एक खूप मोठी एक चांगली एक हॉस्पिटलची इमारत जे टोटली 5 स्टोरी असणार आहे. हे अशी शागंजमधली जे आज आपल्याला माहीतच नसेल कि वहाँ पे एक हॉस्पिटल है करके. आज ये हॉस्पिटल 6 फ्लोर की हॉस्पिटल बिल्डिंग यहाँ पे बनाई जा रही है. और इसमें ऑलमोस्ट जो प्रोविज़न किया जा रहा है वो 100 बेड का. मग हे जनरल आहे का, तर हे जनरल नाही आहे. हे वुमेन अँड चाइल्ड, म्हणजे इथे फक्त डिलीवरीसाठी आणि बच्चों के लिए. तो बहुत अच्छे तरीके से इसको प्लानिंग किया गया है. तो मुझे ज़ाती तौर के ऊपर इस बात की खुशी है कि लोग स्मारक बनाने के लिए लड़ते हैं. लोग बोलते हैं कि हमको पुतले बनाने के लिए है तो सरकारी पैसा दो करके, और महानगर पालिका के करोड़ों रुपये इसके अंदर बर्बाद हुए हैं. मैं महापुरुषों का विरोध नहीं करता हूँ, लेकिन अगर मुझे किसी का पुतला बनाना है तो इम्तियाज़ अपनी जेब खाली करेगा और उसमें से जितना होता है उतना देगा और बाकी लोगों से जमा करेगा, लोक वर्गनी से. लेकिन सरकार का पैसा अस्पताल बनाया जाए, स्कूल बनाया जाए, ये इसके लिए काम के लिए इस्तेमाल किया जाएगा. तो हमें उम्मीद है कि ये जैसे ही फंड सैंक्शन होता है इसका, जिसके लिए मैं ज़ाती तौर के ऊपर कंटिन्यूस में फॉलोअप लगा हुआ हूँ, तो हम एक 2 से ढाई महीने के अंदर इसका हम एक्चुअली काम शुरू करने के पोजीशन के अंदर हम आ गए हैं. तो आप देख सकते हैं एक भव्य हॉस्पिटल यहाँ पे आ रहा है. 100 बेड का, 200 बेड का पहले वहाँ पे क्रांति चौक के ऊपर था, लेकिन अब उसको बढ़ाकर 400 बेड का हॉस्पिटल किया गया है. तो आगे चलकर आपको खुद समझ में आएगा कि औरंगाबाद के अंदर कितने गरीब लोगों को इसका फ़ायदा होगा. सो दिस इज़ द पॉजिटिव ये है जो मैं जी सर. जमीन कितनी है? देखिए ज़मीन जो है 3000, हाँ नहीं ये 100 बेड का हॉस्पिटल, ये 100 बेड का हॉस्पिटल रहेगा. और इसकी टोटल जगह दोनों मिला के जो महानगर पालिका की थी, और मतलब देखिए अगर महानगर पालिका अगर इसके अंदर पॉजिटिवली अगर काम नहीं करी होती, हमको सपोर्ट नहीं करी होती, तो ये हॉस्पिटल बनना बिल्कुल ही नामुमकिन था, क्योंकि बहुत छोटी सी जगह थी, उसके अंदर हम कर नहीं पाए होते उसमें. तो अब ये जो है ये है टोटल है 3203. हाँ दुर्गा प्रसाद, मतलब दुर्गा प्रसाद 3254 स्क्वेअर मीटर, 3254 स्क्वेअर मीटर. आणि या हॉस्पिटलचं जे नाव देण्यात आलेलं आहे अर्बन हेल्थ ट्रेनिंग सेंटर अँड मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल ॲट दुर्गा प्रसाद आरोग्य धाम औरंगाबाद. ये दुर्गा प्रसाद एक साहब थे कई साल पहले, उन्होंने है तो वो लैंड दिए थे और उनके नाम के ऊपर ये हॉस्पिटल बनना है बोल के ये किए थे. तो वो जो नाम है वो नाम वैसे ही रहेगा, दुर्गा प्रसाद आरोग्य धाम के नाम से ही रहेगा, लेकिन एक बड़ा हॉस्पिटल वहाँ पे बनने के लिए जा रहा है. तो ये एक पॉजिटिव न्यूज़ थी. अब मैं दूसरी आपको निगेटिव न्यूज़ सुना. जो हमारे अति उत्साही और मैं मंत्री बन गया हूँ तो अब पूरा मेरे हाथ में है और मैं क्या क्या कर सकता हूँ. ये अभी रफली जो एस्टिमेट तैयार किया गया है, ये ऑलमोस्ट 23 करोड़ का बजट है इसका. जो एस्टिमेट पूरा स्टेट देगा, पूरा स्टेट के उसमें से आएगा. ते पाडावंच लागणार आहे आपल्याला. नाही ते भाजी मंडीला आपण टच नाही. ते भाजी मंडीचं लँड वेगळं आहे. हां ते भाजी मंडीच्या कॉर्नरला ते आहे. आणि तिथे आपल्याला माहीत असेल की म्हणजे कशी ट्रॅफिक आणि काय, एक सेंट्रली लोकेटेड प्लेस आहे. त्याचा फायदा सगळ्या लोकांना होणार आहे. आपण कितीही केलं तर घाटीचे आपले लिमिटेशन्स तिथे झालेले आहे. आता माझ्या PIL-मुळे अनेक पोस्टिंग्स भरण्याचं काम सुरू आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आकडा आम्हाला ॲफिडेविटमध्ये सादर करण्यात आलेला आहे, 10,500 पोस्ट मेडिकल कॉलेजेस हॉस्पिटल्स अक्रॉस महाराष्ट्र, ते फक्त या PIL-मुळे.
आणि त्यांनी जे हे काढलेलं आहे ते ॲफिडेविट त्यांनी कोर्टामध्ये सादर केलेलं आहे, तर त्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे की सय्यद इम्तियाज जलील वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र PIL नंबर 47/2021. तर हे स्पष्ट त्यांनी लिहिलेले आहे. म्हणजे 10,500 पोस्ट जे अनेक वर्षापासून प्रलंबित होते, आज कमीत कमी लोकांना आपण चांगली सेवा देऊ शकेल याच्या बाबतीत में. तो ये अगर हो गया है आपका हॉस्पिटल के ताल्लुक से, तो मैं अब एक हमारे देश के ये है मंत्री है जो ये नेगेटिव है, पॉजिटिव दिया ना मैंने, हॉस्पिटल बनाया. अब थोड़ा सा अब देखिए मैं आपको बताता हूँ कि हमने देखिए मुझे नहीं पता, नहीं मैं नहीं ठीक है, नहीं ठीक है, ये सवाल भी अच्छा है. देखिए मेरा हमेशा से ये कहना है कि हमने एक ऐसी सोच लोगों के अंदर पैदा करना चाहिए कि ये जो राजनीतिक लोग हैं कि साहब आप महानगर पालिका ये 2 करोड़ रुपये दे दो, हमको इसका स्मारक बनाने का है, ये 3 करोड़ रुपये दे डालो, हमारे को इसका पुतला बनाने का है, इसका ये करने का है करके. मैंने हमेशा से देखिए मैं खुली बात कर रहा हूँ. मैंने जब खैरे साहब ने ये बोला था कि हमको महाराणा प्रताप का पुतला बनाने का है करके महानगर पालिका से पैसे मांग रहे थे, तब इम्तियाज़ जलील ने खुद ने बोला था कि मैं मेरी तरफ से 5 लाख रुपये देने के लिए तैयार हूँ, आप अपनी जेब से निकालिएगा करके. हम लोगों से पैसा जमा करके 1 करोड़ का नहीं, हम 2 करोड़ का भव्य बनाएंगे करके. लेकिन अगर महाराणा प्रताप के नाम से अगर कुछ करना है हमारे को, तो हम किसी ग्रामीण इलाके के अंदर एक सैनिक स्कूल खड़े करेंगे और उसका नाम है तो हम महाराणा प्रताप के नाम से देंगे करके. लेकिन हमारे पास की जो घटिया राजनीति है वो इन्हीं मुद्दों के ऊपर आधारित है की इम्तियाज जलील विरोध केला म्हणजे त्याला आदर नाही, त्याला हे नाही, त्याला ते नाही करके. आज अनेक लोक माझा विशेषतः बीड अंबेजोगाईवरून ते फोन करतं मला आणि ते म्हणतं की नाही साहेब खूप मोठा मन लागतं की तुम्ही सरकारला हे पत्र लिहिलं की आता तुम्हाला हॉस्पिटलला जे गोपीनाथ मुंडे साहेबांसाठी स्मारकसाठी जागा होत्या त्या हॉस्पिटलचं नाव तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने करा. आता ते करतील नाही करतील मला माहीत नाही, कारण ज्या प्रकारे गोपीनाथ मुंडे साहेब आणि त्यांच्या फॅमिलीवर आता राजनीती कशी प्रकारे चालत आहे आणि कशा भारतीय जनता पार्टीच्या ब्लडमध्ये आहे की ज्या माणसाने आपल्याला मोठा केलेला आहे त्याला आपण कशा असं काढतो आणि बाहेर साईडला फेकून देतो. याचा एक प्रमुख उदाहरण म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सगळे मोठे नेते तुम्ही आज कोणत्या परिस्थितीमध्ये आहे तुम्ही बघते. तो मेरा ये है कि अब वो गवर्नमेंट के ऊपर है, हमने हमारा काम तो कर डाले, हमारा कोई विरोध नहीं है कि उसको आपको हॉस्पिटल को क्या नाम देना है. दूसरा नेगेटिव, अति उत्साही, बिल्कुल देना चाहिए. अगर यही होगा तो ये घटिया राजनीति खत्म होगी. वरना लोग है तो मुझे जाती के नाम से की नाही तो मुसलमान आहे म्हणून हे विरोध करत होता, ते आमचे नेते होते. अरे ते आमचेही नेते होते ना. आज जसं मी बोलतो ना की आपण महाराणा प्रतापच्या नावाने तुम्ही पुतळे बांधून काय साध्य करणार आहे. मी स्वतः खैरे साहेबांना विचारले असते की महाराणा प्रतापच्या बाबतीत एक 3 ओळी सांगा मला तुम्हाला. ते फक्त इतकं सांगितलं असतं की हो खूप मोठं होते, खूप शूरवीर होते, बस याच्यापेक्षा जास्त काही. पण आपल्याला राजनीती अशाच मुद्द्यावर घेऊन करायची आहे. हे देशाचा राज्याचा दुर्दैव आहे, आपल्याला हे सांगायचे आहे. अब ये आगे इसके बारे में अगर कुछ आगे पूछना है तो पूछिए. मैं मेरे दूसरे दोस्त की तरफ जाता हूँ. डॉक्टर भागवत कराड़ देश के फाइनेंस मिनिस्टर, हर भाषण के अंदर मेरे पास पूरे देश के बँक्स मेरे हाथ में है, फायनान्स पूरा मेरे हाथ में है. क्योंकि आता किती आहे मला माहीत आहे दिल्लीमध्ये किती त्यांच्या हातात आहे. आता जेव्हा आम्ही जालना रोडला एक फुल फ्लायओव्हरच्या आम्ही हे केलं होतं, फुल फ्लायओव्हर की चिकलठाणापासून ते नगर नाकापर्यंत तिथे, कारण मला माहीत होतं की औरंगाबादला आपल्याला किती फंड मिळतील. नाहीतर मी ही घोषणा केली असती की नाही तर शेंद्रापासून आपल्याला बालूजपर्यंत करायचे आहे करके. मी हे गप्पा मारण्यासारखं आहे. जे रिअलिस्टिक आहे, जे माझ्या शहराला किती मिळू शकते पैसे, त्या अनुषंगाने मी सांगितलं होतं की आपल्याला चिकलठाणापासून आपण नगर नाकापर्यंत फर्स्ट फेजमध्ये करू. तर त्यावेळी लोकांनी मला सांगितलं होतं मग पैसे तुमच्या पैशामुळे इतकं मोठं पैसे आपल्याला मिळणार नाही, तर उगीच इतकं जे काम आहे तेही तसंच राहा. मग ते मंत्री झाले. आता मंत्री झाल्यानंतर मला काही करायचं आहे, मला काही दाखवायचं आहे. तर हे जे फ्लायओव्हरचा जो प्लॅन होता, मी स्वतः नितीन गडकरी साहेबांच्या घरीमध्ये बसून त्यांनी सगळे PWDचे ऑफिसर्सला बोलवले होते
आणि सगळं PWDच्या ऑफिसर्सच्या समोर मीटिंग झाली होती की आपल्याला औरंगाबादला जसं अहमदनगरमध्ये करण्यात आलेलं आहे, दुसऱ्या शहरामध्ये एक फुल फ्लायओव्हर शहरामध्ये गाडी एंट्री व्हायलाच नकोस, ज्यांना बाहेर जायचे आहे ते फ्लायओव्हरचा वापर करून जाता येते. तर हे सगळं प्लॅनिंग झाली होती. आपले गडकरी साहेब खूप पॉझिटिव्ह होते. त्यांनी आपले सुझाव पण दिले होते. त्यांनी हे पण सांगितलं होतं की कोणत्या एजन्सीमार्फत आपल्याला DPR तयार करायचे आहे. त्यांनी त्यांचे PA आहे ठेंग साहेब, त्यांना बोलावून त्यांनी सांगितलं होतं की हे औरंगाबादसाठी खूप महत्त्वाचं हे आहे, आपल्याला हे काम करायचे आहे, तुम्ही लवकरात लवकर याचा DPR तयार करण्यासाठी तुम्ही सांगा. आणि त्यांनी सांगितलं होतं की मी फंड देतो आपल्याला, आणि ते पॉझिटिव्ह झाला होता. सगळं प्लॅनिंग झाली होती. मग हे महाशय मंत्री झाले, तर मला काही वेगळं दाखवायचं आहे की मी ते माझे वार आहे म्हणून असं दाखवायचं होतं. तर त्यांनी एक घोषणा केली की आपल्याला फ्लायओव्हरच्या वर एक मेट्रो आपल्याला चालवायचं आहे करके, की आपण असा तयारी करू की आपण फ्लायओव्हरच्या वर मेट्रो करायची आहे. आता मी मागच्या 4.5 वर्षापासून मी केंद्र सरकारच्या अर्बन डेव्हलपमेंट कमिटीचा सदस्य आहे. अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे देशातले जितके मेट्रो प्रोजेक्ट्स आहे ते त्याचा ॲनालिसिस, त्याचं व्हॅल्युएशन करण्याचा जे आम्ही खासदार ज्यांची कमिटी आहे त्याच्यामध्ये मी आहे. म्हणजे फर्स्ट टाईम MPsला हे कमिटी मिळती नाही, अर्बन डेव्हलपमेंटची आणि सिव्हिल एव्हिएशनची फर्स्ट टाईम MPsला मिळतच नाही. म्हणजे अशी थातूरमातूर ते कमिटीज देतात, आणि सेकंड टर्म थर्ड टर्म सिनियरिटीप्रमाणे, कारण ते खूप महत्त्वाची कमिटी आहे. आणि मी दुसरं म्हणजे सिव्हिल एव्हिएशन कमिटीवरही आहे. तर हे अर्बन डेव्हलपमेंटमध्ये जेव्हा आम्ही देशात अनेक शहरामध्ये जेव्हा आम्ही रिव्ह्यू करण्यासाठी गेलो होतो, सर्व जिथे जिथे मेट्रो आहे ते सर्व शहर आम्ही कवर केलेले आहे. आम्ही त्यात गेलो किंवा त्यांचं प्रेझेंटेशन आम्ही दिल्लीला कॉल करून त्यांचं प्रेझेंटेशन घेतलेलं होतं. तर मेट्रो प्रोजेक्ट औरंगाबादसाठी फिजिबल आहे का, होतं का? तर 100% आजच्या परिस्थितीमध्ये मेट्रो प्रोजेक्ट औरंगाबादसाठी फिजिबल नाही होता. कारण आपल्या जितकं लोकसंख्या आहे, आपला जितकं जे मुवमेंट आहे त्याच्यामध्ये मेट्रो प्रोजेक्टसाठी आपल्याला जे फंडिंग लागतं, बहुतेक कराड साहेबांना हे माहीत नसेल. ते अति उत्साहामध्ये त्यांनी सांगितलं असेल की मी मेट्रो रन करणार. त्यांना हे माहीत नसेल की मेट्रोसाठी केंद्र सरकार काही फंडिंग देत नाही. ते जे सिटी जे तयार करतं मेट्रो ज्यांना पाहिजे ते आपला एक स्पेशल पर्पज व्हेकल तयार करतं, SPV आपण म्हणतो, आणि त्या अनुषंगाने एक कॉन्ट्रीब्युशन महानगरपालिकेचं असतं. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी जे आहे ते कॉन्ट्रीब्यूट करते. मग राज्य सरकारचा त्याच्यामध्ये एक हे असतं, हिस्सा असतं. आणि जे मेट्रो कॉर्पोरेशन आहे ते कॉर्पोरेशन आहे, म्हणजे गव्हर्नमेंट याच्यासाठी फंड नाही देणार, ते कॉर्पोरेशन जे आहे ते त्याच्यासाठी फंडिंग करते. म्हणजे 3 सोर्सेस आपल्याला फंडिंगसाठी लागतं. एक मेट्रो कॉर्पोरेशन, एक स्टेट गव्हर्नमेंट आणि एक लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. आता हे आपली महानगरपालिकेची परिस्थिती काय? पगार द्यायला पैसे नाही, लोकांना आपल्याला बाहेर काढावं लागत आहे, त्यांचे नोकऱ्या खतम करायच्या आहे, आपल्याकडे रस्ते आतापर्यंत चांगले झालेले नाही, आपल्याकडे पाण्यासाठी हे आहे, आपल्या ड्रेनेजची अवस्था काय आहे. मग किती पैशाची आपल्याला गरज असली असती महानगरपालिकेकडून, ते शक्यच नाही होतं. मग जेव्हा मला वाटतं की त्यावेळी त्यांनी घोषणा केली तर हम लेके आ जाएंगे करके, म्हणजे हवा में बात करने के लिए तो मुझे भी बहुत कुछ अच्छे से आता है. उस वक्त जब कराड़ साहब ने घोषणा की थी, मैंने एक पत्र लिखा था मुख्य कार्यकारी अधिकारी औरंगाबाद सिटी डेवलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड को. 21 फरवरी 2022 को ये पत्र लिखा था, ये उसका इनवर्ड है, जब ये साहब ने घोषणा करे थे कि हम मेट्रो प्रोजेक्ट लेके आ रहे हैं करके. इसकी कॉपी मैं आपको देता हूँ, और उस कॉपी के अंदर आपको समझ में आ जाएगा. औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मेट्रो लाईन DPR बनविण्याच्या कामास स्थगिती देऊन नागरिकांच्या प्राथमिकता असलेल्या व सध्या स्थितीत अत्यावश्यक विकास कामे व प्रकल्पांना प्राधान्य देने बाबत. ये मैंने पूरा डिटेल के अंदर बताया. एक DPR बनाने के लिए कितना पैसा लगता है पता है आपको? ये DPR मेट्रो का सिर्फ DPR बनाने के लिए, और मैं खुला कह रहा हूँ, ये मेट्रो रेल कॉरपोरेशन जो महाराष्ट्र सरकार की है, ये सिर्फ है तो बोगस DPR बना के, क्योंकि इनको कितना पैसा मिलता है एक DPR बनाने के लिए? 7.5 करोड़.
फक्त डीपीआर बनवण्यासाठी 7.5 करोड़ रुपये इनको देना था। मैंने खुला उसके अंदर लिखा था की स्मार्ट सिटी अंतर्गत महारेल संस्थेस मेट्रो लाईनच्या डीपीआर बनविण्यास देण्यात येणारे रुपये 7.5 कोटी पूर्णपणे वाया जाणार आहे। औरंगाबाद शहराचा विकास आराखडा पाहता सध्या तरी मेट्रो लाईन शक्यच नाही। सबब निधी शहरातील उद्याने व सध्या स्थितीत गरज असलेले लोकोपयोगी विकास कामे करण्यासाठी वापरावे। शहराला फक्त काही जंक्शन आणि विशेषतः जालना रोडवर उड्डाणपूल हवे आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहे। मी स्पष्टपणे लिहिलं होतं की आज आम्हाला मेट्रोची नाही आहे, एक फ्लायओव्हर तुम्ही दिलं आणि शहरांच्या जे आज अनेक असे भाग आहे की तिथे रोडचे आपण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं तर आपल्याला इतकं हजार कोटींच्या वरची गोष्ट करतो की म्हणजे इतके हजार कोटी रुपये आपल्याला खर्च करण्याची आवश्यकता नाही। मग त्यांनी काय केलं की पैसे मिळणार आपल्याला स्मार्ट सिटीवरून, मग स्मार्ट सिटीचे जे कोणी अधिकारी हे निर्णय घेतला असेल त्यांनी आता उत्तर द्यावं की मी तुम्हाला अलर्ट केलं होतं की हे सगळं बोगस धंदे सुरू आहे करके, तुम्ही आमच्या शहराचे पैशाचा अशा दुरुपयोग अशा कोणत्या आधारावर केलं होतं। अच्छा ठीक आहे, त्यांनी बनवले तयार डीपीआर तयार केलं कोणाच्या सांगण्यावरून की आमचे फायनान्स मिनिस्टर माझ्या हातात आहे। अरे तुमच्या हातात आमच्या हातात फायनान्स आहे तर मी हे आणू ते आणू करके। अच्छा डीपीआर सबमिट झाल्यानंतर जालना रोड जे आहे ते NHAI नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्यांच्या इख्तियारीत येते। NHAIच्या त्यांनी आत्ताच एक अराउंड 70-75 करोड रुपीज त्यांनी त्याच्या दुरुस्तीवर खर्च केलेले आहे NHAIने। आता हे डीपीआर तयार झाल्यानंतर साहेबांनी म्हटलं की हे NHAIला पाठवून द्या। म्हणजे NHAI जे एजन्सी आहे, ज्याचा रोड आहे, ज्याची मालकी हे आहे, मग NHAIने 23 मे 2023ला एक पत्र त्यांनी पाठवले। कुणाला पाठवले? एक्झिक्युटिव्ह ऑफिसर औरंगाबाद स्मार्ट सिटी, आणि त्यांनी हे सांगितलेले आहे इंग्रजीमध्ये आहे, दिस हॅज रेफरन्स टू युअर ऑफिस लेटर डेटेड सबमिटिंग हिअर विथ द डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट ऑफ 4 लेन व्हीकुलर फ्लाईओवर फ्रॉम DMC शेंद्रा टू पंढरपुर वालूज औरंगाबाद। तो उन्होंने है तो ये करके भिजाए है कि ये जो आपने हमारे को भिजाया है डीपीआर, जिसके अंदर ये रहेगा और उसके ऊपर है तो ट्रेन चलते रहेगी करके, उन्होंने लिखा है द प्रपोजल अमाउंटिंग टू रुपीज़ 3,737 3,737 करोड रुपयेचा जे डीपीआर तुम्ही तयार करून आम्हाला पाठवलेले आहे इज नॉट कवर्ड अंडर एनी अप्रूव्ड स्कीम ऑफ NHAI नॉर्थ। म्हणजे आमच्याकडे अप्रूव्डच नाही आहे हे स्कीम। कोणत्या म्हणजे स्पष्ट लिहिलेले आहे 3,737 रुपये का तुमने प्रपोजल दिया, हमारे कोई स्कीम के अंदर ये नहीं है ये करके। आम्ही तुम्हाला तुमचा प्रपोजल आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही तुम्हाला परत पाठवत आहे। म्हणजे ते डीपीआर इतकं असेल तर आता कमिशनर साहेबांनी आणि कराड साहेबांनी त्याच्या रद्दीमध्ये किती पैसे मिळतील ते पैसे जमा करून ते स्मार्ट सिटीमध्ये टाका, नाहीतर उत्तर द्या। त्यावेळचे कमिशनर आणि कराड साहेबांनी आमच्या शहराचे 7.5 कोटी रुपये वाया घातलेले आहे। तुम्ही फक्त आपल्या बोगस काहीतरी दाखवण्यासाठी 7.5 कोटी रुपये कराड साहेबांनी आपल्या खिशातून स्मार्ट सिटीला परत करावं, नाहीतर मी त्यांना चॅलेंज करतो की तुमच्या हातात आता किती सरकार किती महिने राहिलेली आहे, त्या महिन्यामध्ये तुम्ही हे 3,737 करोड़ रुपये सैंक्शन करून आना। भरे रास्ते के ऊपर खड़े रहकर कराड़ साहब को सैल्यूट करूंगा मैं। हाँ 7.5 करोड़ रुपए जो उन्होंने डीपीआर में डाले हैं, एक तो सेंट्रल से 3,737 करोड़। बिल्कुल 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 यही है। भाई आज 7.5 करोड़ के अंदर आप देखिएगा कि एक एक गली में हम जब काम करने के लिए जाते हैं तो 10 लाख रुपए का काम कर रहे हैं, 15 लाख रुपए का काम कर रहे हैं। आज औरंगाबाद शहर के अंदर कितने ऐसे अंदर इंटरनल रोड्स है कि जिसके अंदर हम 7.5 करोड़ के अंदर क्या नहीं कर सकते थे। अब अगर ये डीपीआर इतनी जल्दबाजी के अंदर बनाए हैं उसमें, मैंने एक मरतबा दानवे साहब से पूछा, मैं बोला साहब हमारा वो मेट्रो का क्या हुआ करके,
मला काहीच माहीत नाही बे. मग खरं बोलतो मी. मला काहीच माहीत नाही. म्हणजे जे रेल्वेचे आहे त्यांना काही माहीत नाही. आणि हे साहेब आपलं फक्त मी आहे मेरा देश का पूरा फायनान्स बैंक मेरे हात में है तो तर हे याच्यासाठी मी ते कमिशनर आणि कराड साहेब दोघांनी आपल्या खिशातून 7.5 कोटी रुपये स्मार्ट सिटीला परत करा आपल्या खिशातून. अस्तिक कुमार पांडे साहेब होते आणि हां अस्तिक कुमार हां आणि आता त्याचे कमिशनर आहे त्यांनी याच्यावर काहीतरी निर्णय घ्या की फक्त मंत्र्यांच्या आमदारांच्या खासदारांच्या बोलण्यावरून तुम्ही असे पैसे वाया घालत असेल तर मी अर्बन डेव्हलपमेंटच्या कमिटीचा सदस्य असल्यामुळे मी यांची तक्रार अर्बन डेव्हलपमेंट कमिटीमध्येही करणार आहे. कारण ते पैसा आणताना स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्टमध्ये हे पैसे आले होते आणि स्मार्ट सिटीचे पैसे कुठून येतं तर अर्बन डेव्हलपमेंट कमिटी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे सँक्शन करतो. औरंगाबाद पहिल्या लिस्टमध्ये होतच नाही, दुसऱ्या लिस्टमध्ये होतच नाही स्मार्ट सिटीच्या. मग आम्ही प्रयत्न केले की नाही औरंगाबादला आपल्याला स्मार्ट सिटीमध्ये आणायचं आहे, आणलं होतं. मग याचा असा पैशाचा दुरुपयोग होत असेल तर हे मला हे पत्र दोघंही पत्र मी आपल्याला फॉरवर्ड करतो. मेट्रोचा काय आहे की खूप सारे शहर आहे की जिथे मेट्रो जे आहे ते फेल्ड प्रोजेक्ट झालेलं आहे. फेल्ड इन द सेन्स की त्याचा रेव्हेन्यू जिथं जनरेट व्हायला पाहिजे तर अनेक शहरामध्ये ते खूप मोठ्या लॉसेसमध्ये चाललेले आहे. अनेक शहरामध्ये काही शहरामध्ये ते हे आहे 100% ते मतलब प्रॉफिटमध्ये आहे. पण इवन हैदराबादसारखा मोठा जे शहर आहे ते पण लॉसमध्ये आहे. ते आपला नागपूरचा जो मेट्रो आहे ते लॉसमध्ये आहे. कोचीचा जो मेट्रो आहे ते लॉसमध्ये आहे. तर हे ॲनालिसिस सगळं रिव्ह्यू करताना आणि हे जेव्हा पैसे त्यांनी उभे केलं होतं त्यांचे महानगरपालिकेने तर त्यांच्याकडे लँड बँक्स होती. मग ते लँड बँक्स त्यांनी त्याचं कमर्शियलाइज केलं होतं की ते लँड बँक बिल्डराला दिलं होतं, कमर्शियल पर्पजला दिले होते आणि ते पैसा जनरेट केलं होतं. आपण भिकार काय कुठे आपल्याकडे काय आहे, कुठून पैसे उभे करणार हे मला तर माझ्या माहितीप्रमाणे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची परमिशन नाही घेतली होती. आणि हेच प्रश्न मी जेव्हा त्यांची तक्रार करणार आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिणार आहे की म्हणजे एका आयुक्ताला आणि एका मंत्र्याला हे अधिकार आहे का कि दोघं मिलून मंत्रीने म्हटलं की अरे मैं रेल लेके आता और उन्होंने बोला हाँ लेके जा, पैसे लेके जा, लेके आ जा रेल लेके, तर असं होणार नाही ना. तो ये है कि उसमें अगर हुआ है तर त्यांनी सांगावे की म्हणजे काय आहे. दानवे साहेबांची प्रतिक्रिया घ्या की तुमच्या याच्यामध्ये काय रोल होता. आपण तर रेल चालवणारे मंत्री आहे ना, तुमच्या याच्यामध्ये काय होतं ते सांगतील की मला कल्पनाच नाही की तुम्ही रेल सुरू करणार आहे का. तर ये दो पॉजिटिव एक नेगेटिव न्यूज़ है उसमें. लेकिन मैं ये चाहूँगा कि इस ताल्लुक़ से अगर मौका मिला तो मैं पार्लियामेंट के अंदर भी ये आवाज़ उठाऊँगा और पार्लियामेंट के अंदर उनसे सवाल करूँगा कि आप ये बताइएगा कि आपने मेरे शहर के 7.5 करोड़ रुपये वापस कब देने वाले हैं करके कराड़ साहब ने इसका जवाब देना चाहिए थी इनके साथ, गडकरी साहब के साथ. तो ये सवाल है तो मैंने भी उनसे किया था. मैं बोला सर मेरे टर्म में स्टार्ट हो जाएगा ना काम करके. तो वो खुद बहुत इंटरेस्टेड थे. उन्होंने मुझसे खुद कहा था कि जब वो दौलताबाद जा रहे थे तो बोले कि यार कितनी ट्रैफिक है बोले उसमें, और वो रोड भी चौड़ा होना चाहिए दौलताबाद का, तुम्हारा रोड जो है उसको 4 लेनिंग करना चाहिए करके उसमें. तो डिफेंस का लैंड की बात आई तो उन्होंने खुद ने अपना ये किए थे उसमें कि उसके ताल्लुक से भी मीटिंग एक लगाएंगे करके उसमें. और ये इसके लिए तो उन्होंने ये बताए थे कि अगर DPR तैयार हो जाता है मैं फ़ंड सैंक्शन कर देता हूँ. अपन है तो एक 6-8 महीने के अंदर है तो अपन इसका काम शुरुआत कर सकते. आज मेरे हिसाब से जालना रोड के फ्लाईओवर का काम शुरू हो गया होता और उस वक्त अगर हमने निर्णय लिए होते कि हमारा सिर्फ फ्लाईओवर रहने वाला है तो हमने जो 70 करोड़ रुपये जालना रोड के मेंटेनेंस के लिए अभी लगाए हैं 70 करोड़ रुपये. अब उसके अंदर दूसरी एक बात बताता हूँ आपको, वो एक अलग बॉक्स आइटम बना सकते हैं.
एयरपोर्ट के सामने एक फ्लाईओवर था, उनके पहले इनिशियल प्लान के अंदर एयरपोर्ट के सामने, वो लेटर है ना उसको, तो एयरपोर्ट के सामने एक फ्लाईओवर था। मैंने उसका विरोध किया। मैंने इसलिए विरोध किया, मैंने बोला कि देखिए हम लोग है तो एक फुल फ्लाईओवर लेने की बात कर रहे हैं। आप अगर ये फ्लाईओवर अभी बना देंगे तो हमारे पास क्रांति चौक का फ्लाईओवर, पेट्रोल का फ्लाईओवर, फिर आगे एक, तो मैं बोला फिर हमारा पर्पस सर्व नहीं होगा, ये फ्लाईओवर को रोक दे करके। उसके ऊपर वो कॉन्ट्रैक्टर जो लेडी थी हैदराबाद की, उसने खूब प्रेशर डाली कि नहीं ये करना है करके। लेकिन मैं अड़ा हुआ था। मैंने दिल्ली के अंदर वो असाटी साहब बोल के है NHAI के, जो यहाँ के महाराष्ट्र के हेड, मैं उनके पास जाके बैठा और मैंने उनको बोला कि साहब हमारा ये सैंक्शन हुआ है, आप गडकरी साहब को फ़ोन लगाइए और पूछिएगा कि हमारे को एक फ्लाईओवर मिल रहा है, तो आप ये 70 करोड़ रुपये के अंदर ये फ्लाईओवर क्यों बना रहे हैं करके। अल्टीमेटली मैंने इतने करस्पॉन्डेंस किया रिटर्न के अंदर, तो वो फ्लाईओवर वहाँ से कैंसिल हुआ, एयरपोर्ट के बिल्कुल सामने का उसमें। अब मैंने NHAI को एक लेटर लिखा कि मैं बोला वो जो पैसा फ्लाईओवर का जो था वो कहाँ यूज़ किया गया। भाई एक फ्लाईओवर बनाने के लिए 17 करोड़, 18 करोड़, 22 करोड़, जो भी उसका प्रोविज़न था उसमें, वो पैसा तुमने कहाँ खर्च किए। ठेकेदार को तो मिल गया था करके। मैंने पत्र लिखा, कोई रिप्लाई नहीं आया NHAI की तरफ से। मेरे PA है शोएब साहब, उनको है तो NHAI के ऑफिसर ने फ़ोन करके बोला कि अरे यार ये क्या हमारे पीछे लगा दिए है करके उसके अंदर। तो फिर मैंने डबल से है तो हमने लेटर लिखे कि हमारे को ये बताओ करके कि ये पैसा कहाँ खर्च हुआ है करके उसमें। तो अब जो उनका रिप्लाई आया है, उन्होंने ये लिखे है कि नीचे है तो हमने क्या पेवर ब्लॉक्स लगा दिए हैं और हमने उसका, तो मैं बोला अगर फ्लाईओवर बन रहा था तो नीचे का खड्डे छोड़ने वाले थे क्या, पेवर ब्लॉक्स नहीं लगाने वाले थे। तो अब उसके पीछे भी लगा हुआ हूँ एकदम है। तो अब गडकरी साहब को, क्योंकि उसका रिप्लाई अभी आया है, मतलब बहुत मेहनत करने के बाद, तो ये एक सवाल हमारे मन में है कि NHAI ने वो पैसा कहाँ डाला है करके। अगर वो मोहतरमा जो हैदराबाद की कॉन्ट्रैक्टर थी, जिसके बहुत अच्छे कनेक्शंस है सुना NHAI के अंदर, उसने वो पैसा कहाँ इस्तेमाल करी वो हमारे को बताना, या NHAI ने हमारे को बताना कि साहब ये 20 करोड़ का फ्लाईओवर था, ये 20 करोड़ है तो हमने दूसरी जगह के ऊपर एक फ्लाईओवर बना दिए। मैंने उस वक्त तो ये सुझाव दिया था कि वो जो पैसा रहेगा बचेगा, जो NHAI का रोड हमारे शहर से कहीं से भी जा रहा होगा उसके अंदर, तो वहाँ पे है तो हम उसको शिफ्ट करते हैं करके। लेकिन अब क्या है मालूम क्या है कि जिसके हाथ में पूरा फाइनेंस है और जिसके हाथ में पूरे बैंक्स है और जिन्होंने 7.5 करोड़ रुपए मेरी वाट लगा दिए है शहर की, उन्होंने जवाब देना चाहिए कि अभी मेट्रो अगर नहीं हो रहा है तो वो फ्लाईओवर के लिए है तो आप अभी उसको मंजूरी देंगे, या सिर्फ है तो औरंगाबाद के शहर के लोगों को है तो लॉलीपॉप दे के है तो अपना इलेक्शन तक खींच के लेके जाएंगे कि मैं ला रहा करके उसमें। हो खरं आहे। म्हणजे आपले मतलब शहराची जे लाईफलाईन म्हणतो ना आपण, ते हे दोघं रोड जे आहे ते बीड बायपास आणि जालना रोड जे आहे ते शहराची लाईफलाईन आहे। म्हणजे इमॅजिन करा की एक फुल फ्लायओव्हर झालं असतं तर आपल्याला जे आज क्रांती चौकला, मोडा नाकेला किंवा मुकुंदवाडीला हे जे ट्रॅफिक आपल्याला मिळतं ते संपली असती ना, आणि आपण रिअलिस्टिक झाले असते तर आज तुम्ही ॲज अ पत्रकार म्हणून मी आपल्याला प्रश्न विचारतो की आज औरंगाबादची लोकसंख्या अशी आहे का, आपल्या इंडस्ट्रियलायझेशन इतकं झालेलं आहे का की शेंद्रापासून कुणाला वालूजला जायचे आहे। अरे शेंद्रामध्ये तर फक्त MOU सुरू आहे ना, मागच्या अनेक वर्षापासून फक्त MOU आहे की आम्ही मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग इतकं 1000 कोटीचे करून आणले। अरे इंडस्ट्री कोणती आणली तर बाबा हे सांगा। तर अशी आजची परिस्थिती नाही आहे की आपल्याला मेट्रोची आवश्यकता आहे। बहुतेक 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर आपल्याला रिक्वायरमेंट येतील, तर त्यावेळी आपण कन्सिडर केलं असतं। पण आज उगीच एक नवीन हे गाडी आणून ते सगळं प्रोजेक्टची वाट लावण्याचं जे काम केलेलं आहे त्याच्या बाबतीत माझी अपेक्षा आहे की त्यांनीच उत्तर द्यावं। ठीक आहे, मी याच्या बाबतीत बोललेलं आहे की म्हणजे तो इतका मोठा आणि इतका महत्त्वाचा माणूस नाही आहे। म्हणजे आज तुम्ही मला सांगा की एक 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये कोणाला माहीत होतं का की असा वेळा माणूस आहे का आहे करके उसमें, ज्याला आपण वेडे गुरुजी म्हणतो। म्हणजे आपल्याला हे लोकांना, त्यांना मानणारे त्यांचे जे भक्त आहे त्यांना हे आपल्याला विचारायचं आहे की गुरुजी आपण कुणाला म्हणतो। हे अशा प्रकारचे घाणेरड्या प्रवृत्तीचे लोकांना आपण गुरुजी म्हणणार आहे। काही टायटल्स दिलं, काही असे भामट्या लोकांना आपण मोठं टायटल देतो, स्वामी चरण कालीचरण स्वामी महाराज। अरे काय ते
हे बोलायला सुरुवात करतो तर त्याची हे शैली बघा, बोलण्याची काय पद्धत आहे. तुम्ही फक्त असं हे टीका लावलं आणि मी स्वामी झालं होतं का? मग एकाला आपण पदवी दिली होती बापू. कुठे गेला बापू ते? आसाराम बापू कुठे गेलं ते? तर हे आता हे सरकार जाणून बुझून अशा प्रवृत्तींना ते मोठा करत आहे. आणि मी आपल्याला हात जोडून विनंती करत आहे की अशा प्रकारचे जे लोक आहे ज्यांची काही लायकी नाही आहे, म्हणजे काही मतलब 1% त्याची लायकी नाही आहे की त्याला आपण काही महत्त्व द्यायचं. आपण महत्त्व देऊ राहिलं मग ते इतकं मोठं झालं की कधी गंगापूरला यायचं, कधी कोणत्या दुसऱ्या शहरामध्ये जायचं, कधी आंबेडकरी समाजाबद्दल बोलायचं, कधी महात्मा गांधीबद्दल बोलायचं. हे जे चाललेलं आहे ना की त्यालाही माहीत आहे की मला संरक्षण कुठून मिळत आहे, की मला सरकारने सांगितलेलं आहे की तू जा आणि जितका नौटंकी करू शकतं ते नौटंकी करा. तर अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आपण जास्त महत्त्व नाही दिले तर मला असं वाटतं की खूप चांगलं होईल. मणिपूरला घडलेली घटना जी आहे, देशभरामध्ये पडसाद उमटले, विदेशामध्ये सुद्धा देशाकडे लक्ष आहे की ह्या देशामध्ये असं घडतं. तर त्या विषयाला पडदा घालण्यासाठी हा विषय सुरू केला असं वाटतंय का तुम्हाला? आणि खास करून असं म्हटलं जातं की गुरुजी म्हणजे भाजपचं पिल्लू असं म्हटलं जातं. तो खूप घाणेरडा पिल्लू, फक्त पिल्लू नाही, खूप घाणेरडा पिल्लू. दुसरं म्हणजे तुम्ही मणिपूरच्या बाबतीत हे विचारलं मला. लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि बहुतेक हे सेकंड लास्ट अधिवेशन असणार आहे. त्याच्यानंतरचं जे आहे ते शेवटचं अधिवेशन असणार आहे आणि ते खूप लिमिटेड पिरियडसाठी असू शकतं, कारण ते त्यावेळी 5 राज्यांचे इलेक्शन होणार आहे. तर सगळे जे मंडळी आहे ते आपल्या आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये बिझी असतील. 5 राज्यांचे इमॅजिन करा खासदार किती लोक ते गैरहजर असते. तर हे सेशन खूप महत्त्वाचं होतं. मागचं जे अधिवेशन होतं ते पूर्ण वाया कशासाठी गेलं होतं की सरकारने म्हटलं की नाही आम्ही अडाणीच्या बाबतीत कोणत्याही आम्ही डिबेट करण्यास तयार नाही आहे करके. विरोध पक्षांचं हे होतं की नाही अडाणी एक मोठा मुद्दा बनलेला आहे आणि त्यांचं जे फायनान्शियल फ्रॉड जे त्यांनी केलेलं आहे त्याच्या बाबतीत चर्चा व्हायला पाहिजे. पूर्ण अधिवेशन तसंच वाया गेलेलं आहे. आता नियमाप्रमाणे ज्या पंतप्रधानांना नियम माहीत नसेल तर त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकारही नाही मोदी साहेबांना, की पार्लमेंटच्या गेटवर येत होते आणि पार्लमेंटच्या गेटवर उभे राहून ते मीडियाला ॲड्रेस करतं आणि पार्लमेंटला त्यांची अकाउंटेबिलिटी आहे. जेव्हा हाउस इन प्रोग्रेस रहता है, जब लोकसभा राज्यसभा चलते रहता है तो कोई मिनिस्टर विदाउट एड्रेसिंग द हाउस वो डायरेक्ट जाके है तो मीडिया से बात नहीं कर सकता. बाकी दूसरे दिनों में कर सकते हैं. मोदी जी ने गेट के सामने खड़े रह के मीडिया से अपना दुख दर्द नाटक जितना भी करना था कि दर्द पीड़ा कैसी हुई है उनको, तो वो पूरा कर दिए है. लेकिन पिछले इतने दिनों से पार्लियामेंट एक भी दिन नहीं चल रहा है. हमको बोलने का मौका नहीं दिया जा रहा है. सिर्फ मंत्री आते हैं, कोई तो भी एक बिल लेके आते हैं, उनके पूरे एमपीज को जमा किया जाता है और वॉइस वोट के ऊपर चला होयचं बहुमत नाहीचं बहुमत, हाँ होयचं बहुमत, झाले करके. म्हणजे इतने इंपॉर्टेंट बिल्स. अब जैसा आपने सुने होंगे अमित शाह साहब भाषण दे रहे थे 2-2.5 घंटे के करीब है तो कि मोदी जी ने और देश में हमने कितना अच्छा काम किया है करके. बिल कोणता होता? कॉपरेटिव्हचा होता. म्हणजे मी इतका प्रयत्न केले की ते मला संधी देतील तर मी हे आदर्शचे जे डिपॉझिटर्स आहे त्यांचा काय हाल होत आहे, मलकापूरचे डिपॉझिटर्स आहे त्यांचा काय हाल होत आहे, हे पतसंस्थामध्ये आणि कॉपरेटिव्ह बँक्समध्ये कसा फ्रॉड चाललेला आहे हे मी बोललो असतं. पण नाही, आम्हाला बोलण्याचा संधीच दिली नाही. फक्त बिल आणायचे, हे व्हॉइस वोटच्या आधारावर पास करून घ्यायचं. तर हे मला वाटतं की खूप चुकीचं आहे. मोदी साहेबांनी मोठापणा दाखवायचं. मणिपूर हे देशाचा आहे, एक हिस्सा आहे आणि त्यांनी उद्या येऊन पार्लमेंटमध्ये सांगावं की नाही जे झालेलं आहे ते चुकीचं आहे, आम्ही कठोर कारवाई घेणार. जे लोक जे मरण पावलेले आहे, ज्यांची हत्या करण्यात आलेली आहे, जे चर्चेस जाळण्यात आलेलं आहे, आम्ही पुन्हा बांधून देऊ का? अरे तुम्ही प्राईम मिनिस्टर माझेही आहे ना. तुम्ही असं कसं समजतो की मी फक्त भारतीय जनता पार्टीचा आणि विश्व हिंदू परिषदचा बजरंग दलचा मी प्राईम मिनिस्टर आहे, माझेही पंतप्रधान आहे. आणि काय चूक आहे आमची की साहेब तुम्ही या एक स्टेटमेंट तरी करा की इतकं दिवसापासून इतकं महिन्यापासून हे सगळं आगजनी आणि हे सुरू आहे, व्हायलन्स सुरू आहे मणिपूरमध्ये.
याच्या बाबतीत सरकारने हे कठोर कारवाई आतापर्यंत केलेली आहे. इतके लोकांचं नुकसान झालेलं आहे. हे प्राईम मिनिस्टरकडून आमची अपेक्षा असते. मग तुम्ही विदेशात जाऊन इतकं मोठे गाजाबाजा करता, मोठं बडबड करता की देश ये वो आणि भक्त त्यालाही म्हणतं. मग तुम्ही पार्लमेंटला कशाला फेस नहीं करता? पार्लियामेंट फेस करा ना. जाते आते सिर्फ एक आपको ये बता रहा हूँ कि मैं एक बार फिर से मैं महाराष्ट्र के जितने भी पद संस्थाएं हैं और कोऑपरेटिव बैंक्स है, वहाँ पे जिन जिन लोगों का पैसा लगा हुआ है, मैं एज अ खासदार बोल के आपको बोल रहा हूँ, कल अपने बैंक के सामने, अपने पद संस्था के सामने जाइए और वो पैसा आप निकालिए, क्योंकि वरना आपको आने वाले दिनों के अंदर वही हाल होगा जो आज आदर्श के जितने डिपॉजिटर्स हैं उनका हो रहा है करके. और मैं इसलिए कह रहा हूँ कि अगर किसी के 25 लाख रुपये किसी सहकारी बैंक के अंदर रखे हुए हैं और अगर वो बैंक का डायरेक्टर और चेयरमैन वो पैसा लेके गायब हो जाते हैं, तो आरबीआई ने कहा है कि हम सिर्फ 5 लाख रुपया आपको इनिशियल है तो आपका देंगे करके, और बाकी के लिए है तो आप हमारे पास है तो चप्पलें घिसते रहना करके. और पद संस्थाएं जितने भी हैं वो पद संस्थाओं के ऊपर किसी का कोई कंट्रोल नहीं है. करोड़ों रुपये. अभी आप थोड़े दिनों के बाद देखेंगे ये मानकापे के साथ का एक जो पार्टनर है डायरेक्टर, उसकी भी एक बैंक है, उसकी भी एक पद संस्था है. आप 8 दिन के अंदर देखिए, 8 दिन के अंदर ये पूरे लोग जो है वो दोबारा उनको सड़क के ऊपर आना पड़ेगा. किसी के है तो 5 लाख रुपये है, उन्हें गए तो दे रहा है 17,000 रुपये ले ले, बोला 17,000 ले ले, अभी मैं देता, बाद में देता है करके. म्हणजे हे कधीपर्यंत चालणार आहे? मैं इस वजह से बोल रहा हूँ, अगर तुमने 4 तारीख तक महाराष्ट्र की विधानसभा का अधिवेशन चल रहा है, लोग अगर लाइनों में खड़े रह के अपना पैसा निकालना शुरू करें, पूरा महाराष्ट्र का सहकार क्षेत्र हिलना चाहिए और मुख्यमंत्री को, उप मुख्यमंत्री को मजबूरन हाउस के अंदर खड़े रहकर ये घोषणा करना पड़ेगा कि तुम अपना पैसा निकालो मत. महाराष्ट्र सरकार उसकी जवाबदारी लेता है. महाराष्ट्र सरकार की जिम्मेदारी रहेगी कि किसी भी गरीब का, किसी भी डिपॉजिटर का 1 रुपया हम जाने नहीं देंगे करके. और अगर नहीं करेंगे तो फिर आपको यही हाल होगा जो आज लोग आदर्श वाले रोते बैठे हुए अपने पैसे के लिए. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.